आमदार नारायण कुचे यांनी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर केलेल्या आरोपावर टोपे यांनी प्रतिक्रिया दिली। या देवीच्या शब्देने सांगतो, मी 1 रुपया 1 पैशाचा जर नगर परिषदेचा मिंदा असेल तर अंबडचे नागरिक मला जी शिक्षा देतील ते मला मान्य आहे, असे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले। अंबडकरांनी मनात ठरलंय बदल करायचा आहे, याचा निकाल 3 तारखेला निश्चित दिसून येईल। या लोकांनी 10 वर्षात अत्यंत निष्क्रिय काहीच काम न करणारी ही नगरपालिका ही आज रसातळाला घालण्याचं काम केलेले आहे। पूर्ण सत्ता असताना देखील यांना काम करता आलं नाही। लोक त्यांना निश्चित त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं देखील टोपे यांनी म्हटले। मला वाटतं अंबडकरांनी मनामध्ये ठाणलंय, मनामध्ये परिवर्तन करण्याचा निर्णय घेतलाय, बदल करण्याचा निर्णय घेतलाय आणि निश्चित प्रकारे ही मनातली सुप्त इच्छा अंबडकरांची सगळ्यांची आहे आणि त्याचा निकाल 3 तारखेला निश्चित प्रकारे दिसल्याशिवाय राहणार नाही। या लोकांनी ज्या पद्धतीनं मागच्या 10 वर्षामध्ये पूर्ण निष्क्रिय काहीच काम न करणारी नगरपालिका म्हणून अंबड या ठिकाणी पूर्ण जी नावारूपाला आलेली नगरपालिका आज जी रसातळाला घालण्याचं काम केलेलं आहे, ज्यामध्ये 15 दिवस पाणी मिळत नाही, कचरा उचलला जात नाही, रस्ते निकृष्ट दर्जाचे केले गेलेले आहेत, या ठिकाणी कुठलाही महत्त्वाचा विकासाचं काम झालेलं नाही आणि त्यामुळं साधी भुयारी गटार योजनेचं कामसुद्धा जे थोडंफार काम केलं असतं तरीसुद्धा पूर्ण प्रक्रिया करण्याचं काम या भुयारी गटार योजनेच्या लाखो लिटर पाण्याचं झालं असतं, ते सुद्धा ह्यांनी केलेलं नाही। त्यामुळं सगळी सत्ता असताना जर ह्यांनी काम केलेलं नाही तर हे निष्क्रिय लोक आहेत आणि म्हणून यांना जागा अंबडचे लोक, जागरूक लोक दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। कसा रिस्पॉन्स मिळतोय सध्यामध्ये काय सांगता? आपण आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण आत्ताच बघितलेलं आहे, ही एक छोटीशी वस्ती आहे बुर्ले वस्ती, पण जवळजवळ प्रत्येक बुर्ले वस्तीच्या प्रत्येक घरातला व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे आणि अत्यंत उत्साहाने तो सहभाग घेतोय। मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये उत्साह आहे आणि निश्चित प्रकारे लोक या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय राहणार नाहीत। आम्ही धर्मनिरपेक्ष विचारासाठी मत मागतो आहोत, आम्ही विकासासाठी मत मागतो आहोत आणि त्यामुळं या संपूर्ण अंबड शहरामध्ये 18 पगड 12 बलुतेदार लोक राहतात। हे सगळे एका धाग्यात आम्ही बांधण्याचं काम धर्मनिरपेक्ष विचार करतो आणि म्हणूनच मला वाटतं की सगळ्यांचं मत आहे की इथं धर्मनिरपेक्ष विचाराची सत्ता आली पाहिजे। महाविकास आघाडीचा स्वतःच्या स्वार्थासाठी राजेश टोपे यांनी राजकारण केलं असा टोला आता नारायण कुचेने लगावला। काय स्वार्थ आहे माझा? या देवीच्या शक्तीनं सांगतो, मी जर 1 रुपयाचा 1 पैशाचा जर मी कधी नगरपालिकेचा मिंदा असेल 1 पैशाचा, तर जी अंबडची नागरिक मला शिक्षा देतील ते मला कधी मान्य आहे। मी कधीच राजकारण स्वार्थासाठी केलेलं नाही, हे अंबडच्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळं इथं फक्त धनशक्तीचा वापर करून मागच्या वेळेस नगरपंचायत घेतली होती, पण लोकांना आता पूर्ण त्याच्याबाबतची जाणीव झालेली आहे की आपली धनशक्तीच्या माध्यमातून काही चूक झाली असेल, यावेळी आपल्याला ही चूक दुरुस्त करायची असं लोकांचा पक्का निर्धार झालेला आहे। किती उमेदवार निवडून येतील काय सांगणार? आम्हाला तर खात्री आहे की आमची बहुमत मोठ्या पद्धतीनं येईल आणि आमचा नगराध्यक्ष 100% येईल।